नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर धामेंद्र यूट्यूब चॅनलला. आंबेबाराची साईज तुमची कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण या प्रकारची साईज जे पाहतोय इथे जवळपास 80% बाग अशा साईजमध्ये फुटलेला आहे. म्हणजे हा आता गोटी याच्यावर केलेला आहे. गोटी साईज जी असते त्यासारखा ते वर बघू शकता तुम्ही. बघा, तर हा ही जी साईज आहे ही आपण 7 डिसेंबरचं पाणी दिल्यामुळं आपल्याला हे बघायला मिळते. तसे बऱ्याच लोकांचे जसे जसे लेट पाणी येत असते तशी साईज आहे, पण 7 डिसेंबरला पाणी दिल्यावर बाग कसा सक्सेस आपण केला ही सक्सेस स्टोरी मागील काही व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या बागेची पाहू शकता. सांगितलेलीच आहे काय काय केलं होतं. पण बऱ्याच लोकांनी थंडीमध्ये हिंमत केली नाही की थंडीमध्ये बाग फुटेल का नाही. थंडी जास्त आहे, यावर्षी खूप जास्त होती थंडी. तर आपण तिथे हिंमतही केली आणि नियोजनही परफेक्ट लावलं आणि असा बाग फोडून दाखवला. तर ह्या आंबेबाराला आपल्याला हार्वेस्टिंग जे आहे ते 100ने 101% आपण ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करणार आणि चांगला बाजारभाव घेऊन जाणार. अशा प्रकारे जर शेती केली वातावरणाच्या विरोधात जाऊन तर आपण 100% शेतीमधून भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. अन्यथा जी परिस्थिती आता आहे मार्केटमध्ये, माल आहे पण भाव नाही आहे. टरबूज असो, बाकी कांदा असो, बाकीचे पिकं आहे सर्व, ह्या पिकांना बिलकुल भाव नाही आहे. ज्यांनी 1 महिन्याआधी टरबूज मार्केटला आणलं होतं त्यांना 15-20 रुपये भाव मिळाला, पण सध्या खूप कमी भाव आहे. त्यामुळे शक्यतोवर शेती ही आपल्या म्हणजे वातावरणानुसार करू नका. शेती ही आपल्या मताने केली पाहिजे. म्हणजे आपण नियोजन लावलं पाहिजे, हवामानाच्या विरोधात जाऊन काम केलं पाहिजे, तरच ही शेती आपल्याला फायद्याची होईल. अन्यथा नुकसान होण्याची दाट शक्यता असते. धन्यवाद.